गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। 1-2 मिनटं नामस्मरण करू। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। पीठस्थ देवता प्रभू श्री रामचंद्र यांच्या श्रीकमलांवर शिरसाष्टांग वंदन करतो। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका,
आणि परमपूज्य मंदाताई गंधे या दोघांचे श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सर्गी करीतो श्री. सर्वांना सप्रेम अभिवादन. मिनिटं उशिरा प्रवचन आपलं सुरू झालेलं आहे. माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे वेळेचं भान ठेवून बोलणार आहे. आयोजकांनी तसा वेळ दिलेला आहे, तरीही आपल्या वेळेमध्ये आपण आपल्याला जो आज विषय दिलेला आहे शुद्ध ज्ञान, हा जो एक दासबोधातला विषय म्हणूया, दासबोधातला समास म्हणूया, हाच आपला विषय आहे. मला असं सांगण्यात आलं की इथे दासबोधाचा अभ्यास करणारे बरेच जण आहेत, त्यामुळे बराचसा अभ्यास झालेला आहे असं गृहीत धरून बोलणार आहे. प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. श्रोत्यांना जागा ठेवण्यासाठी मी युक्ती करत असतो. प्रश्न वगैरे विचारणार नाही, पण त्या धाकाने जागे राहतात. काय हरकत नाही, गमतीचा विषय बाजूला ठेवूया. एवढी प्रस्तावना छोटीशी याच्यासाठी केली की काल जे प्रवचन झालं त्याला काही लोक, काही श्रोते होते, आज मला दिसत आहेत इथे. तर काल आपण खूप मूलभूत अगदी कोरीपाटी असं म्हणूया आपण, त्यांना परमार्थाचा प सुद्धा माहिती नाही, अशी सुरुवात केली की आपले मानवी जीवन आहे, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत. भगवंतानी आपल्याला मनुष्य म्हणून या मर्त्य लोकामध्ये जन्म दिलेला आहे, जन्माला घातलेला आहे. मग हे करण्यामागे काहीतरी उद्देश त्याचा असला पाहिजे, आणि त्या उद्देशाला सुसंगत असं जीवन आपण जगतो आहे की नाही, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी धर्मजीवनाचा पाया किती आवश्यक आहे इत्यादी, हे सगळं आपण काल बघितलं. आजचा विषय एकदम वेगळा आहे. एकदम वेगळा. वेगळा म्हणजे काय, परमार्थात सगळ्या विचारांची दिशा एकच असते, पण शुद्ध ज्ञान हा अगदी गाभ्याचा विषय आहे. परमार्थाचा गाभा ज्याला म्हणतात. आता गर्भगृहातच पोचतोय आपण थेट. काल बाहेरच्या देवळाचं सगळं वर्णन झालं. आता आधीमध्ये काही नाही, मध्ये खूप काही आहे, पण त्याचं वर्णन न करता थेट गर्भगृहापाशी जाणार आहेत आपण, कारण विषयच तो दिलेला आपल्याला. शुद्ध ज्ञान जितका आपल्याला वेळेच्या मर्यादेत शक्य आहे थोडा विचार करू त्याचा. दासबोधातला 5वा दशक आहे शुद्ध ज्ञान. आता अभ्यास करणारे इथे सगळे बसले आहेत, त्याही दृष्टीने थोडंसं बोलतो. आता मला शुद्ध ज्ञान या समासाचा अभ्यास करायचा आहे. उघडलं आपलं, कुठे अनुक्रमणिका पाहिजे, शुद्ध ज्ञान गेले लगेच त्या समासामध्ये. नाही, असं नाही करायचं. बघा, समर्थांनी असं केलं आहे का? शुद्ध ज्ञान समर्थांना समजून सांगायचं आपल्याला, पण शुद्ध ज्ञानाला हात घालण्यापूर्वी समर्थांनी सर्वात पहिला समास कोणता आहे त्याचा? सद्गुरूंचं महात्म्य त्याच्यात सांगितलेलं आहे. पहिल्या समासामध्ये 5व्या दशकामध्ये सद्गुरूंचं महात्म्य काय हे सांगितलं आहे. सद्गुरु विना ज्ञान काहीच सर्वथा होणार नाही. आपल्याला वेळेची खूप मर्यादा आहे आणि आपला तो विषयही नाही आहे सध्या, पण तरी सुद्धा त्यातली एक एवढी ओवी सुद्धा नाही, अर्धचरण त्याचं बघूया आणि पुढे जाऊया. त्यातनं आपल्याला गाभा लक्षात येईल. मी तुमच्यासमोर काय विषय मांडला लक्षात येत आहे ना? समर्थांना हे का सांगावं असं वाटलं ह्याचा विचार करायचा आपल्याला. समर्थांना त्या पूर्ण दशकामध्ये सांगायचं ज्ञान आहे बरं का. इकडे स्टार्टेड चॅप्टर 1 ज्ञान. काय बिघडलं नसतं, नाही, पण बिघडलं डेफिनेटली असतं. म्हणून समर्थांनी पहिले का म्हणून कुठून सुरुवात केली पहा. इथूनच आपल्या अभ्यासाला सुरुवात होते, चिंतनाला सुरुवात होते. कारण समर्थ मला काहीतरी सांगू पाहतात, आणि काय सांगू पाहतात आहे हे शुद्ध मराठीत ब्लॅक अँड व्हाईट मध्ये समर्थांनी याच ओवीत अर्ध्या चरणात सांगितलं.
सद्गुरू विना ज्ञान काही सर्वथा होणार नाही. आणि आज थोडंसं 21व्या शतकामध्ये हा विषय थोडा जास्त बोलावा लागतो, कारण परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जेव्हा आपण उतरतो, बऱ्याच वेळा प्रवचनात सुद्धा हुज हू असतात. मला जाणीव असते सगळ्या गोष्टींची. हुज हू समजतं ना? आणि हुज हू का असतात? तर ते अत्यंत हुशार असतात, ते अत्यंत यशस्वी असतात, कदाचित ते अत्यंत श्रीमंतही असतात. त्यांनी खूप काही या आयुष्यामध्ये कमावलेलं असतं, सामर्थ्य संपन्न असतात त्या दृष्टीने. त्यामुळे स्वाभाविकपणे काय होतं की त्या हे सर्व या सवयी घेऊन परमार्थ क्षेत्रात शिरतात. असं काय आहे की जे मला समजणार नाही? प्रत्येक क्षेत्रामध्ये माझ्या बुद्धीचं वैभव मी गाजवून दाखवलेलं आहे या जगाला. या सगळ्या भूमिका घेऊन जेव्हा येतात, म्हणून समर्थ पहिलाच फटका देतात, आपल्या भाषेत सावध करतात. तुझी बुद्धी इथे चालणार नाही, आणि इथे जी बुद्धी लागते ती फार वेगळी आहे. त्याचा अर्थ तुम्हाला बुद्धी नाही, तुम्ही ज्ञानी नाही. हळूहळू जाणार, तोच विषय आज आपला, ज्ञान म्हणजे काय. पण सुरुवात कुठून गेली? सद्गुरू विना काहीच सर्वथा ज्ञान होणार नाही. आणि विशेषतः देहातल्या सद्गुरूंचं तर अजून महात्म्य, कारण ते प्रत्यक्ष आहेत, त्यांच्याकडून प्रत्यक्ष अनुग्रह प्राप्त करता येतो. काही शंका असतील विचारता येतात. साधना करताना आपली प्रगती होते, कधी मागे जातो 4 पावलं, कधी 2 पावलं पुढे जातो. खाचखळगे असतात, कारण प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे, प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. हे विचारण्याची सोय तिथे असते. त्यामुळे देहातल्या सद्गुरूंचं तर अजूनच वेगळं महत्त्व असतं. पण आपल्याला आत्ता आपल्या वेळेच्या मर्यादेत एवढं लक्षात ठेवा, समर्थांनी ज्ञानाबद्दल बोलताना सुरुवात तिथून केली. सद्गुरूंचं महात्म्य काय. पण पुढच्या समासामध्ये समर्थ सद्गुरू, पुढचा समास कोणता आहे? समर्थ सद्गुरू लक्षण. कारण आज दुर्दैवाने आपल्याला माहिती आहे, परमार्थ क्षेत्रात सुद्धा भेसळ झालेली आहे. पेपरमध्ये बातमी आपण वाचत असतो, आपल्या कानावर असतं. जशी इतर क्षेत्रांमध्ये भेसळ आहे, तशी दुर्दैवाने याही क्षेत्रात आहे. कारण मनुष्य आपापल्या प्रवृत्ती घेऊनच इथे येतो. आणि माझ्या सद्गुरूंचं तर म्हणणं आहे की ही जी भेसळ जी आहे ती आपलीच निर्मिती आहे. आपली निर्मिती कशी? मला सकाम भक्ती करायची असते, मला काहीही कष्ट न करता काहीतरी हवं असतं, मला प्रारब्धशास्त्र समजलेलं नसतं, आणि मला वाटतं कोणीतरी मला काहीतरी गंडा बांधून द्यावा, हाताला काहीतरी ताईत घालावा, माझ्या गळ्यामध्ये काहीतरी डोक्यावर हात ठेवावा, आणि मला सर्व गोष्टी जीवनातल्या मिळाव्या. सर्व म्हणजे मला जे हवं ते, जे काही ज्याचं जी काही इच्छा असेल ती. मग मागणी तसा पुरवठा हा इकॉनॉमिक्सचा नियम आहे. तुम्ही हवा म्हटलं की तो देणारा भेटतोच कोणीतरी. आणि मग माझे सद्गुरू गमतीने म्हणतात, वेदांत सांगणाऱ्या माझ्या घरासमोर बैलगाडी पण उभी नसते, आणि जो असं काही देतो म्हणतो त्याच्या घरासमोर मर्सिडीज उभी असते. वस्तुस्थिती आहे. आणि ही भेसळ आहे परमार्थ क्षेत्रातली. आणि म्हणून समर्थ दुसऱ्या समासामध्ये, थांबा थांबा थांबा, सद्गुरू विना ज्ञान होणार नाही असं मी म्हणालो, पण मला तुम्हाला सद्गुरू काय आहे ते सांगू द्या. भलत्यांच्या मागे लागू नका. पुन्हा आपल्याकडे वेळ नाही आहे, तो विषय नाही आपल्याला, पण पुन्हा एकच उभी बघायची त्या समासातली. कारण शुद्ध मराठीत समर्थ रामदास स्वामी हॅज डिफाइंड व्हॉट सद्गुरू मीन. ओढुनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. हा सुंदर ओळी आहे. बस संपलं. याच्या पलीकडे सद्गुरू काही बोलण्यासारखंच नाही. कारण गुरु अनेक असू शकतात, काही त्याच्यात बिघडतही नाही. आता आपल्याला शाळेत नव्हते का, ज्यांनी आपल्याला जे जे शिकवलं ते आपले गुरुच आहेत सगळे, त्यांना वंदनच आहे, प्रश्नच नाही. पण सद्गुरू एकच असतो, आणि जो सद्गुरू असतो तो गुरु पण असतो, पण गुरु सद्गुरू नसतो. म्हणून गुरु अनेक असू शकतात. म्हणजे भूगोलाचे गुरु, गणिताचे गुरु, संगीताचे गुरु, बरोबर. सद्गुरू एकच. का? कारण त्यांना व्याख्या केली आहे, फोडून शब्दाचे अंतर. अंतर याचा अर्थ जो शब्द आहे
तो शब्द जो अर्थ ध्वनित करतो आहे, आता मी बोलतोय काहीतरी, तुम्हाला समजतंय, पण तुम्हाला काय समजतंय? तुम्हाला शब्द नाही, तुम्हाला अर्थ समजतोय. बरोबर ना? शब्द हे माध्यम आहे फक्त. त्यामुळे फोडून शब्दाचे अंतर, ते टरफल शब्दाचं काढून टाकायचं आणि आतला जो दाणा आहे तो दाणा कशाचा आहे? आणि वस्तू दाखवी निजसार, काय शब्द एक एक वापरल्या समर्थांनी बा. परमार्थामध्ये ब्रह्मतत्वाला वस्तू म्हणतात, जर माहिती नसेल तर. माहिती असेल तर पण आपल्याला वाटतं वस्तू काय प्रकरण आहे? वस्तू म्हणजे ब्रह्म, वस्तू म्हणजे आपलं स्वरूप इत्यादी. आणि इथे दाखवी याचा अर्थ अनुभवावी असा अर्थ आहे. आई भाजी करते स्वयंपाकघरात, मुलाला म्हणते जरा खाऊन पहा रे. आता पहा शब्दाचा अर्थ काय? चव घेऊन पहा, म्हणजे अनुभव घेऊन मला सांग तिखट मीठ कमी जास्त झालेलं आहे वगैरे वगैरे. पाहणे, वस्तू दाखवी, ते दाखवतात, अनुभवाला आणून देतात, निजसार. आणि पुढे म्हणतात तोची गुरु. संपलं. त्याचं स्वल्पविराम आहे खरं. तो अजून माहेर अनाथांचे तर फारच सुंदर पैलू घेतला समर्थांनी तिथे. तोची गुरु, बाकी कोणीही नाही. आणि तो गुरु म्हणजे सद्गुरू अर्थातच. आणि माहेर अनाथांचे याचा अर्थ काय होतो? जोपर्यंत ती प्राप्ती मला नाही तोपर्यंत मी अनाथ आहे असा त्याचा अर्थ आहे. आता मला माहेर प्राप्त झालं. विषय काय सुरू आपला? मी विसरलेलो नाही बरं. कसं समर्थ आपल्याला तिकडे घेऊन गेलेले आहे, याच्याशिवाय तुम्ही तिथे पोहोचू शकत नाही असा अभ्यास करायचा असतो. कारण विचार करा ना, तुम्ही कल्पना करा, ट्राय टू व्हिज्युअलाइज. शुद्ध मराठीत. समर्थ बसलेले आहेत. कुठे बसले आहेत? शिवथरगडीत बसले आहेत. समोर कल्याण स्वामी आहेत. छान धबधब्याचा आवाज येतो आहे. ज्यांनी शिवथरगड पाहिले असेल त्यांना माहिती आहे, अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे. आणि आता समर्थांनी ठरवलं की ज्ञानाचा उपदेश करायचा आहे. आणि मी म्हणालो गाभा आहे तो आता. खरं सांगायचं त्याच्या पलीकडे सांगण्यासारखंच काही नाही परमार्थामध्ये. इतकं अंतरंग, आता प्रत्यक्ष अंतरंग म्हणूया. आता केला नसेल का समर्थांनी विचार? कारण तुम्ही विचार करा, समर्थांनी विचार नसेल केला. आता मला हा विषय समजून सांगायचा आहे म्हणून आय देअर वॉज एन ऑप्शन टू स्टार्ट विथ चॅप्टर 1. ज्ञान म्हणजे काय सुरुवात केली, डेफिनेशन नाही केली. कारण त्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे टप्पे ओलांडत जावे लागतात ते तर सांगणंच भाग आहे ना. ते समर्थ आपल्याला उलगडून दाखवतात. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की सद्गुरूंचं महात्म्य का गायलं? कारण 21व्या शतकात हुजहू असतात आणि त्यांना वाटतं असं काय की जे माझ्या बुद्धीने मी समजून घेऊ शकत नाही. माझ्या सद्गुरूंचं डॉक्टर गांधीचं एक वाक्य सांगतो, अहंकार लयाशिवाय एक पाऊलही परमार्थात पुढे पडत नाही. काय म्हणाले ते? एक पाऊल. असं नाही की बा 90% माझ्या अहंकाराने काम करून घेतो मी, मग बघू उरलेलं 10%चं काय करायचं. एक पाऊल. आणि तो अहंकार आहे मला की मला दुसऱ्या कोणाच्या ज्ञानाचं श्रेष्ठत्व मान्य करू देत नाही किंवा त्यांच्यासमोर विनम्र होऊ देत नाही. हा तो अहंकार आहे. समर्थांनी सुरुवातच केली, मुळावरच घाव घातला. म्हणून दुसरा समास आहे. पहिला झाला सद्गुरूंचं महात्म्य काय. दुसरा समास आहे सद्गुरूंचं लक्षण काय, आपण आता बघितलं. तिसरा समास, आता सद्गुरूंचं लक्षण केल्याबरोबर कोणाचं लक्षण करायला पाहिजे? सशिष्य लक्षण. असा विचार करायला लागले कसं आपोआप आपला बुद्धी त्या दिशेने विचार करतेच. आणि शुद्ध मराठीत इट इज लॉजिकल, पण ते अभ्यास केलं तर लक्षात येतं. मग सशिष्याचं लक्षण काय? ऐक सशिष्याचे लक्षण काय म्हटलंय? सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण, या नावे सत्शिष्य. खरं आता आपण स्वतःला जर शिष्य समज, काय म्हणालो मी नाही म्हणालो. समर्थ काय म्हणतात आहे? सत्शिष्य म्हणाले. ते शिष्य नाही म्हणाले. शिष्य खूप असू शकतात, लाखोंचाही परिवार असू शकतो, तो विषय नाही आहे. समर्थ त्याला सत्शिष्य म्हणायला तयार नाही. म्हणून स्पष्ट पुन्हा व्याख्या केली. समर्थांचं एकदम गणितीय पद्धतीने आहे. हिअर इज द डेफिनेशन, नो कन्फ्युजन, ब्लॅक अँड व्हाईट, नो ग्रे एरिया. ऐक शिष्याचे लक्षण, सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण.
तिकडे माऊली तेच सांगते ज्ञानेश्वरीमध्ये, जाणतेनी गुरु भजीजे तेणे कृतकार्य होईचे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष. झाड वाढवायचं आहे, झाड मोठं करायचं आहे. मी एक दिवस बसलो, बायकोला विचारलं काय काय करणं, झाडांना पाणी घालतो. ती म्हणजे हे काय करता? काय नाही, झाडांना मी पानांना, फुलांना, फळांना पाणी घालत होतो. चालेल का? पाणी मुळालाच घालावं लागतं. जाणते गुरु भजीजे, त्यामुळे सत्शिष्याचं लक्षण आहे सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण. पुन्हा तेच धागा तोच चाललाय बरं का. कारण गुरूंचं सद्गुरूंचं लक्षण केलं, आता कळलं की खरे सद्गुरू कसे असतात. मग खरा शिष्य कसा असतो? अनन्य भावे शरण. अनन्य, पुन्हा फार वेळ नाहीये बोलायला, पण अनन्य शब्दातच आहे की आता माझ्या बुद्धीने काम नाही चालणार. त्याला शरणागती म्हणतात पाहिजे. जोपर्यंत मी माझ्या बुद्धीने काम करतोय तेवढ्या प्रमाणात शरणागतीला धक्काच आहे. आणि परमार्थाबद्दल बोलणं सुरू आहे. प्रपंचात आपली दादागिरी दाखवतोच आपण, तो तसंही त्यांचा विषयच नसतो सद्गुरूंचा. पण परमार्थाबद्दल बोलणं चालू आहे की आता सद्गुरूंशिवाय नाही. त्याच्या पुढचा समास. मग त्या दोघांमध्ये काय चालतं? सद्गुरू काय करतात शिष्याला? उपदेश लक्षण. उपदेश लक्षण. त्याच्या पुढचा समास आता समर्थ विषयाला हात घालायला सुरुवात करतात. बहुधा ज्ञान. बहुधा ज्ञान. आणि हा आपल्या विषयाचा थोडा आपणही सीमारेषेवरती आता आलो आहोत. दिस इज द पेरिफेरी. वी आर गेटिंग इन टू दॅट सब्जेक्ट. आणि त्याच्यासाठी म्हणून समर्थ ज्ञान समजून सांगण्याची पद्धत पण पहा, किती सुंदर अभ्यासाचे पैलू असतात. कारण आपण आता ज्या ज्ञानाबद्दल बोलणार आहे ते इतकं विलक्षण आहे, जो आपला आजचा मुख्य विषय आहे. पण त्याच्या जवळ जाण्याचा मार्गच हा आहे की मधली सगळे बाजूला करायचे आहेत, प्रतिबंध. सो शुद्ध मराठीत समर्थ रामदास स्वामी हॅज फर्स्ट रिमूव्ड ऑल द बिग बोल्डर्स आउट ऑफ अवर वे. त्या बिग बोल्डर्सना बहुधा ज्ञान समजतात. कारण आहे, कोणालाही म्हटलं तुम्हाला मी म्हणू का न म्हणू, मला असं वाटत राहतं मी खूपच ज्ञानी आहे, मी खूप ज्ञानी आहे, असं बऱ्याच जणांना वाटत असतं. सगळ्यांना नसेल वाटत, बऱ्याच जणांना वाटतं. विषय वेगवेगळे असू शकतील, आपापली क्षेत्र वेगळी. कोणाला वाटतं मी संगीत क्षेत्रातला खूप ज्ञानी आहे, कोणाला वाटतं मी मेडिकल क्षेत्रातला ज्ञानी आहे, कोणाला वाटतं ह्या क्षेत्रातला, त्या क्षेत्रातला, कोणाला वाटतं मला सगळ्याच क्षेत्रात कळतं. कुठल्याही विषयावर बोलायला तयारच असतात ते. कुठलाही विषय असो. म्हणून समर्थांनी पहिले काय केलं? हा कचरा साफ केला. 64 किती विद्या, किती कला, सगळं पाठ आहे गणित आपल्याला. ह्याच्या पलीकडे काही आहे का? नाही. समर्थांनी एका फटक्यात ते लोळवलं सगळं. हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, ही यादी दिलेली आहे त्या समासामध्ये. वाचून घ्यायचं. आणि असं समर्थांनी काय सांगितलं? कारण समर्थांना समाजातल्या सगळ्यांशी बोलायचं. मी हा मला म्हणेल मी या क्षेत्रातला तज्ञ, मी त्यांना म्हणलं ते ज्ञान नव्हे. ह्याला असं वाटू शकतं ना की मी त्या क्षेत्रात ह्या क्षेत्रात, कदाचित ह्याला ज्ञान म्हणत असेल. नाही, हे ज्ञान नव्हे, ते ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. मंत्रज्ञान काय काय दिलेलं आहे त्याच्यात. मंत्र, हे ज्ञान नव्हे. मला दुसऱ्याच्या मनातले विचार ओळखता येतात, हे ज्ञान नव्हे. आपल्याला होतं त्याचं खूपच आकर्षण. मला खूपच आहे बाबा. अशा सिद्धी दिसल्या, चमत्कार दिसले की पहिले नमस्कार. अरे मनातले विचार ओळखता, म्हणजे हा ज्ञानीच असला पाहिजे. असं कोण ठरवतं? ठरवतो. कोणाला? त्याला. म्हणजे उभयपक्षी आनंदी आनंद आहे. समर्थांना विचार आला तर त्यांनी फटका दिलेलाच आहे, हे ज्ञान नव्हे. संपला विषय. आणि म्हणून मी म्हणलं ही हॅज रिमूव्ड बिग बोल्डर्स फर्स्ट. आणि बिग बोल्डर्स याचा शास्त्रीय भाषेमध्ये अर्थ आहे स्थूल विषय पहिले बाजूला काढले. कारण आपण ज्याला व्यवहारामध्ये ज्ञान म्हणतो दॅट इज नथिंग बट इन्फॉर्मेशन. थिंक अबाउट इट. मला मेडिकलचं ज्ञान आहे म्हणजे काय? मेडिकलच्या अनेक शास्त्रांचं, अनेक ब्रँचेसमध्ये किंवा एखाद्या विषयातलं सखोल मला माहिती आहे, याचा एवढाच अर्थ होतो. आणि म्हणून तर व्यवहारामध्ये मी जेव्हा ज्ञान शब्द उच्चारतो तेव्हा कोणाला ज्ञान आणि कशाचं ज्ञान
याचं उत्तर दिल्याशिवाय ज्ञान शब्द पूर्ण होत अगदी. मी म्हणलं नुसतं मग करू का बाहेर जाणे काय ज्ञान असं बोला चूप राहा. तो पाहिजे तुमच्या तोंडाकडे, आता बोलेल मग बोलेल. मग कशाचं ज्ञान? ब्रह्मज्ञान शब्द आहे. ब्रह्माचं ज्ञान असा तो अर्थ नव्हे, ब्रह्माला ज्ञान असाही तो अर्थ नव्हे. तेच आपण बघणार आहे, तो मुख्य विषयच आहे आपला. म्हणून व्यवहारामध्ये ज्ञान हे म्हटलं की या 3 पुटी, त्याला त्रिपुटी असं म्हणतात. हु इज द नोअर, व्हॉट इज द सब्जेक्ट टू बी नोन, अँड द नॉलेज, द प्रोसेस ऑफ गेनिंग द नॉलेज. हे 3 असल्याशिवाय ज्ञान हा शब्द सिद्ध होत नाही, त्याच्याबद्दल बोलणं सुरू नाही. हे सांगतात आहे समर्थ बहुधा ज्ञानामध्ये. कारण तुम्ही कोणतेही क्षेत्रांची, आज समर्थ असते तर कदाचित त्यांनी अजून 100 त्या यादीमध्ये नावं जोडली असती. कारण आज ज्ञानाची क्षेत्र वाढतात आहे. म्हणजे काय, क्षेत्रच वाढतात आहेत ना, विविध विषय वाढतात आहे. पण समर्थांनी एका तो म्हणजे काय म्हणूया सिद्धांत आहे तो, हे ज्ञान नव्हे. मग त्याच्यात तुम्ही 1000 असू दे ना तर 1,00,000 असू दे, इट डझंट मॅटर. मग आता हे ज्ञान नव्हे म्हटल्यानंतर काय जबाबदारी आली समर्थांवर? मग ज्ञान म्हणजे काय हे सांगण्याची जबाबदारी आली. मग समर्थांनी ती पुढच्या समासात पार पाडली. त्याचं नाव आहे शुद्ध ज्ञान. आपला विषय आहे, थोडंफार आपण समजून घेणार आहोत. पण तत्पूर्वी त्याच्या पुढचे 4 समासांचा पटकन विचार करून टाकू. कारण आपण एक क्रम पाहतो, कसं समर्थांनी मांडणी केली आहे सुंदरपैकी. असा विचार करायचा असतो. म्हणून मी मगाशी तुम्हाला ते शिवथरगळीच उदाहरण की कल्पना करा, आता विषय मांडायचा आहे, समर्थांनी विचार केलाच असणार आहे निश्चित, ह्या पद्धतीनेच गेलं पाहिजे असंच सांगितलं की व्यवस्थित तो कळेल. त्यामुळे शुद्ध ज्ञान सांगून झाल्यानंतर मग एक प्रश्न काय स्वाभाविक निर्माण होतो, मग ते मला कसं प्राप्त होईल? जे काय शुद्ध ज्ञान तुम्ही म्हणत आहात ते मला कसं प्राप्त होईल? मग ते प्राप्त होण्याचा जो प्रवास आहे, ते प्राप्त होण्याचे जे टप्पे आहेत, माइलस्टोन शुद्ध मराठी, ते सांगितले. मग ते काय आहे? मग सर्वप्रथम जो अत्यंत अत्यंत अज्ञानी म्हणूया, आता या ज्ञानाच्या सापेक्षतेने अत्यंत अज्ञानी, त्याला बद्ध म्हटलं समर्थन. म्हणून पुढचा समास बद्ध लक्षण आहे. मग त्याच्यानंतर, आणि हा जो बद्ध आहे ना, आता पुन्हा आपल्याकडे वेळ नाही सगळे लक्षणं सांगायला आणि काय समर्थ मांडतात त्याच्यामध्ये, पण हा जो बद्ध आहे एवढंच सांगतो, त्याला कोणाला बद्ध म्हटलं तर त्याला ह्याच्याशी काही घेणं देणंच नाही. परमार्थ म्हणजे काय माहित नाही, परमार्थात रस नाही, शुद्ध मराठीत इंटरेस्ट नाही, कदाचित नास्तिक आहे, देवावर विश्वास नाही, संतांवर विश्वास नाही, सद्गुरूंवर विश्वास नाही, काही समजत नाही, काही जाणून घ्यायची इच्छा नाही, अत्यंत आसक्त बुडालेला प्रपंचामध्ये अखंड. प्रपंच म्हणजे ब्रह्म, गजानन विजयातला विषय. प्रपंच म्हणजे ब्रह्म समजणारा बद्ध. पुढचा समर्थांनी समास घेतला मुमुक्षु लक्षण, की नाही प्रपंच सुरू आहे, प्रपंचात आसक्त पण आहे, पण थोडीशी देवावर श्रद्धा पण आहे, थोडंसं काहीतरी करावं असं वाटतं, थोडंसं देवळात जातो, दर्शन घेतो, कसं थोडं थोडं. मग त्याच्या पुढच्या प्रगतीचा टप्पा समर्थ म्हणतात साधक. साधक लक्षण. आपण साधक शब्द जेव्हा वापरतो ना, आपण खूप सामान्य अर्थाने तो वापरतो. समर्थांची व्याख्या ती नाही आहे साधकाची. काय व्याख्या सांगू? ती व्याख्या ऐकली ना की स्वतःला साधक म्हणताना आपण 4 वेळा विचार करू. साधक लक्षण करताना समर्थ असं म्हणतात, सुरुवात प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, आत्मस्थितीची धारणा धरी या साधक. प्रत्यक्ष वस्तू अलक्ष करी, अप्रतिम आहे, अप्रतिम व्याख्याच आहे साधकाची. प्रत्यक्ष माया अलक्ष करी म्हणजे काय? जे जे डोळ्याने दिसत आहे, जे जे कानाने ऐकू येत आहे, जे जे साध्या भाषेत बोलूया पंच ज्ञानेंद्रियांनी मला काय दिसतं? हा प्रपंच दिसतो, हा संसार दिसतो, हे सगळं दिसतं ज्याच्यात मी आसक्त होतो आत्तापर्यंत. त्याच्याकडे साधक जो आहे, खरा साधक, साधकाचं लक्षण करतात आहे, तो त्याच्याकडे अलक्ष करतो. भगवद्गीता 2रा अध्याय, कोणता श्लोक असेल? अभ्यासात बसल्या तिथे सगळे म्हणून विचार.
त्याला म्हणतात अभ्यास. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. ह्याला म्हणतात प्रत्यक्ष माया अलक्ष्य. आणि अलक्ष्य वस्तू लक्षी अंतरी ती अलक्ष्य आहे. कारण ब्रह्मतत्व डोळ्यांनी, देव, भगवंत, परमात्मा, अनेक नावं त्याला आहे. डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, त्याला स्पर्श करता येत नाही, त्याची चव घेता येत नाही. पंच ज्ञानेंद्रियांचा तो विषयच नाही, तो तर्काचाही विषय नाही, तो स्मरणाचा विषय नाही. मी निर्गुण निराकाराबद्दल बोलतोय, सगुण निराकार, सगुण साकाराबद्दल नाही. या कशाचाच जो विषय होत नाही असं अलक्ष्य, त्याला तो लक्ष करतो. म्हणजे अखंड त्याचं लक्ष तिकडे असतं. म्हणून आत्मस्थितीची धारणा धरी या नावं साधन. अखंड अनुसंधान आहे, अखंड त्या आपल्या स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये आहे. त्याला समर्थ साधक म्हणतात. पुढे तर समर्थाने साधकाची अशी लक्षणं केली आहे की असं वाटतं बहुतेक ही सिद्धाचीच लक्षणच आहे. तिथपर्यंत प्रगती. त्याला समर्थ जेव्हा साधक म्हणतात, समर्थानं हे अपेक्षित आहे बरं का. आणि मग शेवटचा समास या दशकातला सिद्ध लक्षण. त्यामुळे बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध हे 4 समास शुद्ध ज्ञानानंतरचे. हा झाला दशक पूर्ण. या क्रमाने समर्थांनी आपल्यासमोर ज्ञान मांडलाय. त्याला असं मध्ये ठेवलंय बरोबर. गाभा आहे तो. सांगायचं ते आहे, पण हे सांगितल्याशिवाय आणि ह्या सगळ्या शुद्ध मराठीत प्री कंडिशन्स, क्वालिफिकेशन्स, अनलेस अँड अंटिल यू सॅटिस्फाय, यू डोंट हॅव ॲक्सेस टू दॅट ज्ञान. यू डोंट हॅव ॲक्सेस टू. आणि मी ॲक्सेस शब्द याच्यासाठी जाणीवपूर्वक वापरला आहे. सगळ्यांजवळ नुसतं गंमत आहे, सगळ्यांजवळ ते आहे, बट वी डोंट हॅव ॲक्सेस टू इट. दॅट्स इट. कारण आपल्या सर्वांच्या हृदयातच आहे ना तो. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये. आता शुद्ध ज्ञानाकडे बोलूया. आता नेमकं शुद्ध ज्ञान म्हणजे काय? एवढं सगळं सांगितल्यानंतर न इति सुद्धा वापरलं आधीच्या समासामध्ये की हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. आता समर्थ बोलतात आहे. त्यातल्या एकाच ओळीचा जरी विचार केला तरी आपल्याला त्या विषयाला न्याय होता. कोणती ओळी असेल? पुढे पाहावे पण त्याच्याही आधीची एक महत्वाची वेळ आहे. जेथ नाही दृश्य भान, जेथ नाही दृश्य भान, जेथ जाणीव हे अज्ञान. मार्मिक ओळी आहे ती, कारण तीच माझ्या ज्ञान या संकल्पनेवरती घाव घालते. बोलूया आपण त्याच्याबद्दल. म्हणून मी मगाशी बिग बोल्डर शब्द वापरला. जेथ नाही दृश्य भान. समर्थांनी सुरुवात केली आता शुद्ध ज्ञान सांगायला. काय म्हणतात समर्थ? जिथे दृश्याचं भानच नाही. आणि दृश्य म्हणजे असं नका समजू की मला डोळ्यांनी दिसतं ते दृश्य. आता खूपच स्थूल विचार झाला, ज्याला मी बिग बोल्डर्स म्हणालो म्हणून मगाशी. ते तर कधीच मागे टाकले. आता मी डोळे मिटून बसलोय ज्ञानप्राप्तीसाठी. मी डोळे मिटून बसलोय. त्याला तुम्ही ध्यान म्हणा, कशात काय नामस्मरण म्हणा, साधनेचे खूप प्रकार आहेत. त्यामुळे म्हटलं तर मी डोळे मिटले. आता कुठे दृश्य आहे? नाही, आतमध्ये आहे ना एवढं अख्खं विश्व साठवलेलं आहे आतमध्ये. आणि म्हणून समर्थ अजून स्पष्ट करतात पुढे बारकावे. आता ते अत्यंत सूक्ष्म पदर उलगडत चाललेले समर्थ. कारण आपण आता त्या अत्यंत पवित्र ज्ञानापर्यंत पोहोचणार आहोत. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तम. पवित्रम, भगवंतानी पवित्र तिथे म्हटलं. मी अनेक वेळा सांगतो त्या पवित्र शब्दाचा अर्थही आपल्याला समजत नाही. पण आपण पवित्र पुन्हा आपल्याला तो अर्थ माहित असतो व्यवहारातला. नाही, हे ज्ञान इतकं पवित्र आहे की ज्या क्षणी ज्ञान होतं त्या क्षणी माझे सर्व संचित जळून भस्म होतं. अनंत कर्म मी आपण सर्वांनी अनंत जन्मांमध्ये करून ठेवली आहे. इतकं सामर्थ्य संपन्न ते ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे की ज्या क्षणी भगवंत बोलतात त्या क्षणी, पुढच्या क्षणी पण नाही. आचार्यांनी भाष्य केलेलं आहे त्याच्यावर. आणि भगवंतांनी सुद्धा हा पवित्र शब्द आधीच्या अध्यायातही वापरला आणि हेच सांगितलेलं आहे. पवित्र मी का म्हणतोय त्या ज्ञानाला? काय ताकद आहे त्या ज्ञानाची, कल्पना करा. अनंत जन्मातली अनंत कर्म एका क्षणात भस्मीसात करू, क्षण मात्र. म्हणून त्याला तिथे पवित्रम असं विशेषण वापरलंय त्या ज्ञानात. आणि समर्थ आपल्याला इथे सूक्ष्म आता पदर उलगडतात आहे
की जेथ नाही दृश्य भान, जेथ जाणीव हे अज्ञान. अप्रतिम. तेवढा चरण जरी तुम्ही जपून ठेवला ना हृदयाशी, तुम्हाला समजेल. कारण आता स्थूलातल्या गोष्टींबद्दल बोलणं सुरूच नाही. आता आपण आत आत चाललोय, पण आत आत जाताना उदाहरणार्थ साधना करताना काही अनुभव येतात. साधकांना जे प्रामाणिकपणे साधन करतात, प्रगती करतात, त्यांना ते जाणवतात. छोटे छोटे पण टप्पे असतात, पण प्रगतीचे ते टप्पे असतात. पण खूप दूरपर्यंत मला अनुभव येतात. काय, कोणाला काही रंग दिसतात, कोणाला काही सुगंध येतात, कोणाला अनाहत नाद ऐकू येतात. हे जे काही सगळे आहेत, ह्या सगळ्या अनुभवांचं वर्णन एका शब्दात करता येतं. त्याला काय म्हणता येईल? जाणीव. म्हणून समर्थ सावध करतात. असं वाटतं, अरे मला काहीतरी रंग दिसले ध्यानामध्ये, झालं माझं कामच झालं. मी म्हणजे आता आलं असेल लक्षात मला काय म्हणायचं. समर्थ त्याला अज्ञान म्हणतात. तो काय शब्द वापरला बघा, थोडं तरी कौतुक करावं माझं. म्हणजे त्याला जर अज्ञान म्हणत असतील तर टेक्निकली स्पीकिंग मी अज्ञानी ठरलो आणि मी प्रगतीबद्दल बोलतोय. आलं लक्षात कसं सावध करतात संत आपल्याला. नाही, जाणीव होते ना तुला अजून, कारण मला ऐकू आलं, मला दिसलं, हे मला मला मी मी आणि पुन्हा म्हणजे त्रिपुटी झाली. मग ते बाहेरचं असू दे का ते आतलं असू दे, कितीही स्थूल असू दे का कितीही सूक्ष्म असू दे, ती जाणीवच आहे. अज्ञान. जेथ नाही दृश्य भान, जेथ जाणीव हे अज्ञान. म्हणून म्हणून हे अत्यंत सूक्ष्म विचार आहेत. कारण आता आपण पुढचं त्या अर्ध्या चरणाचा विचार करण्याच्या आधी हा पण विचार लक्षात घेऊ की ज्ञान आपण जेव्हा म्हणतो, तर तुम्ही म्हणाल की एक असा विचार येऊ शकतो, कदाचित कोणाच्या मनात, श्रोत्यांच्या मनात आलंही असेल, की मग आता हे जे आपण शिकतो आहोत, दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता, उपनिषद वगैरे वगैरे, मग हेही तर ज्ञानच आहे ना. मग तुमच्या व्याख्येप्रमाणे मग हे पण अज्ञानात मोडतं. जर हुशार असेल एखादा तर विचार करू शकतो, जिज्ञासू आणि विचारी असेल, मग त्याची सोय काय? मग ते करूच नाही का? मग ते तसं असतं तर समर्थाने दासबोध लिहिला असता का? काय असतं, संपूर्ण हा पसारा जो आहे ना विश्वाचा, त्याला आपण एका दोन शब्दांमध्ये बसू, त्याला एका शब्दात बसू, त्याला द्वैत म्हणतात. माहिती आहे आपल्याला. मग आता विचार करा, हे ग्रंथ, शास्त्र, अगदी देहातले सद्गुरू वगैरे पर्यंत ते प्रकरण जातं, हे कशामध्ये आहे? हे या जगात आहे. मग तो द्वैताचा भाग आहे. मग ते निषिद्ध आहे का? नाही. त्याचा अर्थ द्वैताचे दोन प्रकार आहेत. एक विसंवादी द्वैत आणि एक संवादी द्वैत. शुद्ध मराठीत कॉम्प्लिमेंटरी. जे कॉम्प्लिमेंटरी आहे, जे संवादी आहे, जे मला त्या शुद्ध ज्ञानाकडे घेऊन जाणार आहे, असं जे ज्ञान आहे ते शुद्ध ज्ञान नाही आहे, मान्य, कारण या व्याख्येप्रमाणेच ते नाही आहे. पण ते मला तिकडे घेऊन जाणार आहे, म्हणून त्यालाही ज्ञानच म्हणतात. पण त्याला एक विशेषण जोडतात, त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. परोक्ष ज्ञान शब्द ऐकला असेल, शुद्ध मराठीत अजून बोलतो त्याला थेरॉटिकल नॉलेज. थेरॉटिकल नॉलेज. परोक्षम ब्रह्मविज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम. पंचदशी बोलते आपल्याशी. विद्यारण्य स्वामी सांगतात आहे, परोक्ष ज्ञानाचं फल असतं बरं का. परोक्ष ज्ञान व्यवस्थित, पुन्हा आता ते या श्लोकावर एकच बोलणं होईल आता, पण त्याच्यात शाब्दम देशिकपूर्वकम, सद्गुरूंनी दिलेलं. आता मगाशी आपण जे बोलत होतो तो श्लोक 9व्या अध्यायातला, राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम, पुढे प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम व्ययम, सुसुखम कर्तुम अव्ययम. त्यातल्या प्रत्यक्षावगमम या शब्दावरती भाष्य करताना माऊलींनी अप्रतिम ओळी आहे ज्ञानेश्वरी. मोटके गुरुमुखे उदयी दिसले आणि हृदयी स्वयंवची असे, प्रत्यक्ष फावो लागेल तैसे अपैसे. मला खूप आनंद होता आज बोलताना. असे फुटाण्यासारखे होया फुटतात. याचा अर्थ कळतंय, फक्त डोंट नो हाऊ टू कनेक्ट द डॉट्स. दॅट्स व्हाय आय एम सिटिंग हिअर मिसिंग मी. काय म्हणतात हे माऊली? प्रत्येक त्या चरणाला महत्व आहे, त्याच्यावर एक एक तास इतका गंभीर विषय, अप्रतिम ओळी म्हणालो मी तुम्हाला. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे. म्हणून समर्थाने सुरुवात कुठून केली ज्ञानासाठी?
सद्गुरु विना काहीच सर्वथा ज्ञान. ते तत्वम असी आपणही सांगू शकतो एकमेकांना. ते मोटके जे आहे, मोटके म्हणजे छोटेसे शब्द, कोणते शब्द, अरे तत्वम असी. मग ते तर काय सगळ्यांनाच माहिती आहे, कोणी कोणाला सांगू शकतं नाही, न चालत. संत मान्यच करत नाही ते. कारण मगाशी व्याख्या बघितली आपण, फोडून शब्दाचे अंतर हे शब्द आहेत ते तत्वम असी. ते शब्द ज्या तत्वाचा निर्देश करतात त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले ते असल्यामुळे फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखविणे जसा. ते शब्द तर शेवटी तत्वमसी असो, अहम ब्रह्मास्मी असो, अयम आत्मा ब्रह्म असो, का प्रज्ञानम ब्रह्म असो, हे जी 4 महावाक्य आहेत शब्दच आहेत शेवटी. पण त्या शब्दाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले ते असल्यामुळे तेच सद्गुरू. म्हणून मोटके गुरुमुखे उदयजत दिसे, परंतु हृदय स्वयंभची असे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते आहेच. म्हणून माझे सद्गुरू डॉक्टर काका म्हणतात, सद्गुरू खिशातून काढून तुम्हाला काही देत नाही, तुमच्याच जवळ जे आहे त्याचा अनुभव आणून देतात, त्याची व्यवस्था करतात. त्याला सद्गुरू सांगतात. म्हणून त्याला नित्यप्राप्ताची प्राप्ती म्हणते. आपल्या सर्वांना ते नित्यप्राप्तच आहे, पण मला त्या समजत नाहीये, अज्ञान त्यालाच म्हणतात. हृदय स्वयंभची असे. आणि मग प्रत्यक्ष पाहावं लागेल पैसे, ज्या वेगळा मुद्दा आहे त्या प्रत्यक्षावगमनचा तो सोडून देऊ. पण शुद्ध ज्ञान पुरवतो तो परोक्ष ज्ञान. परोक्षम ब्रह्मविज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम बुद्धिकृतम कृतम पापम कृत्स्नम दहती वन्निवत असं म्हणतात पुढे. म्हणजे बुद्धी पुरस्सर केलेली पाप जाळण्याचं सामर्थ्य कशामध्ये? परोक्ष ज्ञानामध्ये. पण अपरोक्षाचं लक्षण करताना काय म्हणतात पंचदशिकात? अपरोक्षात्मविज्ञानम, अपरोक्षात ज्ञानम. तिथे त्यांनी पहिले ब्रह्मविज्ञान म्हटलंय, ते आत्मज्ञानम म्हटलेलं आहे. आत्मची ती संधी केलाय त्यांनी. अपरोक्षात्मज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम. पण संसार कारणाज्ञान तमसश्चंड भास्करा असं त्याचं वर्णन केलेलं आहे. संसाराचं कारण असलेलं जे अज्ञान आहे, त्या तमाचं, त्या अंधकाराचं काय करणारा? नष्ट करणारा तो भास्कर म्हटलेला आहे. ते अपरोक्ष ज्ञान आहे, ते शुद्ध ज्ञान. आपला विषय काय सुरू होता? तुम्ही विसरले असेल, मला विसरून चालत नाही. आपण ज्ञानाचे 2 प्रकार पाहत होतो, परोक्ष आणि अपरोक्ष. हे ज्ञान सुसंवादी कसं आहे? विसंवादी नाही आहे. शुद्ध ज्ञानाकडे घेऊन जाणार आहे म्हणून त्याला ज्ञान म्हणतात. पण ते परोक्षच आहे, ते परोक्षच आहे. आणि थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर परोक्ष ज्ञानामध्ये कदाचित सद्गुरू न स्वीकारता प्रगती होऊ पण शकते. विशेषतः आजच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना वी हॅव ॲक्सेस टू द नॉलेज ॲट अ क्लिक ऑफ अ बटन. यूट्यूब, बाजारात गेलं ग्रंथ मिळतात, पैसे आहेत, वाचता येत नाही, चष्मा दिला डॉक्टरनी, संस्कृत समजत नाही, मराठी भाषांतर आहे, मराठी पण समजत नाही, इंग्लिश भाषांतर आहे, सगळं उपलब्ध आहे. करता येतो अभ्यास. आपल्याला देवाने बुद्धी पण दिलेली आहे, अभ्यास करावासा वाटतो आहे, म्हणजे सत्वगुण पण आहे थोडासा. होऊ शकते, प्रगती होते, असं नाही आहे निश्चित. म्हणून मी हे सीमारेषा दाखवून दिली परोक्ष आणि अपरोक्षामध्ये. परोक्ष ज्ञानामध्ये प्रगती होऊ शकते, पण अपरोक्षासाठी त्यांचेच पाय धरावे लागतात. कारण मलदोषाची निवृत्ती चित्तातल्या, विक्षेप दोषाची निवृत्ती मी माझ्या सामर्थ्याने करू शकीन एक वेळ, पण शेवटचं जे आवरण दोष आहे सद्गुरू शिवाय चालत नाही. कारण ते माझं सामर्थ्य नाही. आवरण त्यांनीच काढावं, आवरण काढण्याचं सामर्थ्य माझं नाही. आणि बरं झालं माझं नाही, नाहीतर त्या हद्दीपर्यंत मला अहंकाराने छळला असता. बघा, म्हणून माझे डॉक्टर काका म्हणतात 99% 1% त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले आहे. पण त्या 1% शिवाय 99%ला अर्थ नाही, इतकं त्याचं महात्म्य आहे. आणि म्हणून समर्थांनी सद्गुरूंचं इतकं सगळं वर्णन केलं. परोक्ष ज्ञानामध्ये होऊ शकते प्रगती. शेवटी अभ्यास आपल्यालाच करावा लागतो की नाही? आणि करावाच लागतो, करायचाच असतो. आपली बुद्धी वापरायची असते, ती सत्वगुण संपन्न कशी होईल हा सगळा विचार करायचा असतो.
पण मी का म्हणून पुन्हा तिसऱ्यांदा या विषयावरती आलो सद्गुरू, कारण आज या युगामध्ये खूप एक तर अहंकार आपला स्वतःचा असतो, किंवा सद्गुरूंची आवश्यकता नाही असे सांगणारे संप्रदाय पण आहेत. म्हणून सांगतो, मला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही, कारण माझं साधं गणित आहे. मी वैयक्तिक माझ्या पातळीवरती माझ्या मर्यादेत तुम्हाला असं सांगतोय की मी विचार काय करतो. माझं गणित अत्यंत साधं आहे. मला कुठेही जाऊन ग्रंथ वाचायला लागत नाही, कोणाशी चर्चा करावी लागत नाही. मी साधा प्रश्न माझ्या मनाला विचारतो, समर्थ रामदास स्वामींना गुरु होते का? ज्ञानेश्वर महाराजांना सद्गुरू होते का? शंकराचार्यांना सद्गुरू होते का? उत्तर या तिन्ही प्रश्नांचं काय आहे? काही बोलायची आवश्यकता आहे विषयात पुढे? तुम्ही कोणीही असा या जगामध्ये, शुद्ध मराठी, आय डू नॉट केअर. तुम्ही कितीही मोठे असाल, तुम्ही कदाचित बरोबरही असाल तुमच्या पद्धतीने. माझ्या सामान्य माणसाची बुद्धी मला सांगते की यांना जर सद्गुरू आहे तर मग आपलं तोंड पहा आरशात असं म्हणायची वेळ आहे ना. मग कोणतं तत्वज्ञान तुम्ही आम्हाला शिकवत आहात की सद्गुरूंची गरज नाही? जर नसती तर ह्यांनी सद्गुरू केले असते का? आता आपण असं गृहीत धरूया, आता प्रत्यक्ष भगवान गोपाळ कृष्ण पुढे गेले होते, केला ना गुरु, काही का असे ना, पण आता प्रत्यक्ष भगवंतच आहे, पण कोणासाठी मग केले? आता मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. कारण माझ्यासारखा तयारच आहे. त्यांना कुठे गुरु आहे? गोपाळकृष्णांना कुठे गुरु आहे? म्हणजे माझी जीभ इथपर्यंत बोलू शकते, त्यांनी कुठे गुरु केले? मला काय गरज आहे? हे मला बोलण्याची सुद्धा संधी मिळू नये म्हणून भगवान गोपाळकृष्णांनी गुरु केले. प्रभू रामचंद्रांनी गुरु केले वसिष्ठांना. आवश्यकता होती का? अरे सर्वविद सर्वज्ञ, पण नाही, त्यांना माहिती आहे आपण नाही केले तर हे तयारच आहे. कारण मला गजानन महाराजांचं चरित्र दिसत नाही, मला त्यांची फक्त चिलीमच दिसते. आहे समस्या? त्याचं कारण आहे हे अशा नको त्या गोष्टींचं अनुकरण करणं हे पतित जीवाचं लक्षणच आहे. सर, मी कोणाबद्दल बोलतोय, कोणाशी तुलना करतोय? मुद्दा म्हणून पुन्हा एकदा सद्गुरूंचं महाग जाणीव हे अज्ञान, जेथ नाही दृश्यभान, जेथ जाणीव हे अज्ञान. आणि अजून हेही स्पष्ट होत नसेल म्हणून समर्थांनी पुढच्या चरणामध्ये काय अभ्यास करताना इतका आनंद प्राप्त होतो. डॉक्टर काय म्हणतात, अरे काठावरती ते म्हणतात चाबूक डुबूक करण्यात एवढा आनंद आहे, तर प्रत्यक्ष आतमध्ये उतरल्यावर किती आनंद असेल. विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलीचे. काय एक एक शब्द वापरले समर्थांनी, किती बारकाव्या, टिपता आले तर बारकावे, नाही तर झाली ओवी संपली, पुढचा चला काय दासबोध संपला, जेवण उद्यापन. आमच्याकडे 100 लोक आले होते, मेयर पण आला होता सिटीचा. दासबोधाचं काय ते समर्थ पाहतील, आपला काय संबंध? विमळ, काय समर्थांनी शब्द वापरलाय. आणि ज्या अर्थी समर्थ विमळ म्हणतात आहे त्या अर्थी त्यांना हे सांगायचं आहे, आधी मी सांगितलं ना तो मळ होता रे सगळा. काय मळ होता? जा परत, दृश्यभान मळ आहे, जाणीव मळ आहे. आणि हे लक्षात येण्यासाठी समर्थ विमळ म्हणून विमळ शब्द आहे. कारण समर्थांनी ओवी लिहिताना विचार केला नसेल का? करा ना तुम्ही विचार. सावध करतात, एकेका विशेषणात सावध करतात आपल्याला, की कितीही सूक्ष्म असू दे. द्वैत अत्यंत सूक्ष्म आहे, तुम्हाला सांगतो. आपण द्वैत म्हणले की आपल्याला एकदम पसाराच आठवतो प्रपंचाचा. तो द्वैत आहे, तो तर फार स्थूल झाला हो. डोळे मिटून बसल्यानंतर मला आतमध्ये जे छळतं ते द्वैतच आहे. आणि तो छळ जरी मी मागे टाकला, पंचकोशांचा मी निरास करत गेलो, तरी एक जागा अशी येते की आता मागे टाकण्यासारखं, निरास करण्यासारखं काही नाही. ज्याला शून्य असं म्हणतात तेही द्वैतात मोडतं. द्वैताची व्याप्ती पहा किती. का? कारण ते शून्य मला कळतं, जिथे हे बुद्ध लोक थांबून जातात. म्हणून समर्थांनी पुन्हा ओवी लिहिली सांगण्यासाठी, इकडे दृश्य, इकडे देव, मध्ये शून्यत्वाचा मंद बुद्धिस्त ब्रह्म म्हण. पदवीदान समारंभ आपण करून टाकतो, त्याला जो ब्रह्म म्हणतो तो मंद बुद्धी आहे. त्यामुळे विमळ हा सगळा मळ आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तिथपर्यंत द्वैताची, याचाच अर्थ तिथपर्यंत अज्ञानाची व्याप्ती आहे. म्हणून समर्थांनी शब्दस्थ वापरला ना, जेथ जाणीव हे अज्ञान.
म्हणून मला अशी जाणीव झाली, मला तशी जाणीव झाली, मला असं समजलं, मला असं दिसलं, मला तसं दिसलं, मला असं वाटलं, मला असं भासलं. एकदा डॉक्टर काका अमेरिकेत आले होते. नाव न घेता बोलतो, एक खूप महान व्यक्तीच आहे ती पुण्याची. ते ध्यानाच्या माध्यमातून मंगळावरती गेले. नावही घ्यायला हरकत नाही, डॉक्टर पवी वर्तक गेले. आता आपल्याला काय असतं, विज्ञानाची नशा चढलेली असते. तर मला एकदम डॉक्टर का तुम्हाला माहिती आहे का ते पवी वर्तक, ते असं मेडिकल डॉक्टर्स आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत, आणि ध्यानाच्या माध्यमातून ते मंगळावरून आले, आणि त्यांनी जे दिलं ते सगळं नासानी जे नंतर यान पाठवलं त्या लक्षणांशी जुळलं. तुम्हाला माहित नसेल तर हा सगळे जागे झाले एकदम. आपल्याला रसच आहे मुळात असल्या गोष्टींमध्ये. माझे सद्गुरू मला शांतपणे म्हणाले, तो मंगळ मिथ्या आहे. म्हणजे माझं जे काही पुढं जे काही बोलायचं होतं मी गिळून टाकलं. म्हणून डॉक्टर तुम्ही छाटूनच टाकलं. असं छाटल्याशिवाय प्रगती होत नाही परमार्थ. आपल्याला नाहीतर ते आत्ता झाले, हे परत कालच लँड झाले ना समुद्रात. असं भावच जातो आपण. आणि वय वर्ष असतं आपलं 60, 70, 80. पहिलं तरी आधी दिसायला लागलेलं असतं. आता शुद्ध ज्ञानाचा विचार करणार का ह्या बहुधा ज्ञानाचा मी विचार करणार. तुम्ही कुठेही जावं आकाशगंगेच्या पलीकडे, तर संपूर्ण विश्वच जिथे मिथ्या आहे तिथे ह्या नुसत्या, म्हणजे मला कधी कधी गंमत वाटते. आपल्याला किती वाटतं ना, बापरे मंगळावर आपण आता असं वाटतं कायच आहे. टेक अ जायंट लीप, लुक ॲट दॅट. कालच मी बोललो, लुक ॲट दॅट. लेट्स से देयर इज अ मिल्की वे गॅलेक्सी स्प्रेड इन फ्रंट ऑफ यू, 220 मिलियन लाईट इयर्स स्प्रेड. फक्त आपल्या मिल्की वे गॅलेक्सीचा जरी विचार केला ना, फॉरगेट अबाउट रेस्ट ऑफ द गॅलेक्सीज, ट्रिलियन्स ऑफ गॅलेक्सीज आर देअर, अँड दॅट टू सायन्स इज नोन युनिवर्स. सो दे ऑल्सो ऍक्सेप्ट, वी डोंट नो व्हॉट इज बियॉन्ड दॅट. नुसत्या मिल्की वे गॅलेक्सीकडे पाहिलं तर कोणीतरी त्या एवढूशा त्या धुळीच्या कणावर दुसऱ्या कणावर जाणं, म्हणजे आपण लहान मुलांनी एखादं पाऊल टाकलं तर आपण हे टाळ्या होतो. तसं बघून जर वाटत असणार आपल्या उड्या पाहून या मंगळावरच्या. नाही, करा ना, कल्पना करा. आणि आपल्याला काय कौतुक आहे त्या गोष्टीचं. मुद्दा माझा एवढाच होता, हे मला आत्ता काय आठवलं, जाणीव हे अज्ञान. ह्या सर्व गोष्टी अज्ञानातच मोडतात असं हे वेदांत शास्त्र शिकवतं आपल्याला. समर्थ बोलतात म्हणजे वेदांत शास्त्र बोलतात. इथपर्यंत ते छाटूनच टाकावं लागतं. तिकडे आपल्याकडे आधीच वेळ कमी आहे, आपण अत्यंत व्यस्त लोक आहोत. मग उरलेला वेळ जर मी असल्या गोष्टी, इफ आय ट्राय फॉलो अप दिस थिंग्स, सोशल मीडिया म्हणा, वर्तमानपत्रात म्हणा, कोणाला भेटले की चर्चांमध्ये म्हणा, मग शुद्ध ज्ञानाबद्दल मी कधी बोलणार? माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, त्याचं काय झालं? मग दिवसामागून दिवस चाललेलेच आहेत, एक दिवस जीवन संपून. समर्थ सावध करतात आहे, आणि त्याला मळ शब्द वापरला. मग तुम्ही मंगळाबद्दल बोला, चंद्राबद्दल बोला, अजून कशाबद्दल बोला, तो आमच्या दृष्टीने मळ आहे, संपला विषय. मग डॉक्टर काकांनी मिथ्या आहे विषय संपला. कारण खरंच मिथ्या आहे ना. जे जगच मिथ्या असेल त्या जगाचाच भाग मंगळ, चंद्र, सगळ्या आकाशगंगा आणि संपूर्ण विश्व आहे. हे संपूर्ण जगत ब्रह्मावरचा विवर्त आहे. अध्यात्मशास्त्र, वेदांतशास्त्र बोलत आहे. आणि विवर्त याचा अर्थ अध्यास असा होतो, भ्रम असा होतो, शुद्ध मराठीत परसेप्शन असा होतो. परसेप्शन हॅज बिकम द रियालिटी फॉर अस. आणि काल बरंच काही बोललो आपण, न्यूरोसायन्सने सुद्धा ते सिद्ध केलेलं आहे. वर्ल्ड अपियर्स, मला अपियर शब्द खूप आवडतो इंग्लिशमध्ये, इट अपियर्स टू मी लाईक दिस, बट दॅट्स नॉट अ रियालिटी. आज हे क्वांटम फिजिक्स पण आपल्याला सांगते, थिंग्स आर नॉट द वे यू थिंक दे आर. हे कन्फ्युजन आहे आजच्या न्यूरोसायन्स, आजच्या ऍडव्हान्स फिजिक्स. म्हणून समर्थ विमळ, हा जो मी आता बोललो की नाही सगळं आधीच्या चरणामधला, हा मळ नसलेलं जे आहे हे सांगण्यासाठी समर्थ आता बोलतात आहे. म्हणजे म्हणून मी म्हणालो द्वैत अत्यंत सूक्ष्म आहे, पण नाही ते सुद्धा त्याला स्पर्श करू शकत नाही. आता सद्गुरु वर्णवेना जेथ माया स्पर्श शकेना. सद्गुरु स्तवनामधला दासबोधातली चोरी असा म्हणतो. आता सद्गुरु वर्णवेना, कारण पहा आता कशी छान गंमत असते अभ्यास करताना. आपण समर्थेचं सद्गुरूची व्याख्या मग काय सांगितली, गुरुनी शब्दाचे अंतर वस्तू दाखविण्याचे सार. इथे सद्गुरु उपदेशाच्या, बोध करण्याच्या भूमिकेत आहेत शिष्याला, पण सद्गुरु हे खरं तत्व आहे, ब्रह्मतत्वाला सद्गुरु म्हणतात. हे आधीच्या सद्गुरु स्तवन
समासामध्ये समर्थ सांगतात की आता सद्गुरू वर्णवेना जेथं माया स्पर्शू शकेना, तिथे माया स्पर्शच करू शकत नाही. मग माया जर स्पर्श करू शकत नाही आणि ज्या मायेच्या प्रांतात शब्द असतात त्या शब्दाने काय वर्णन करणार आहे मी त्या तत्वाचं, म्हणजे सद्गुरूंचं. इथे सद्गुरू देहाच्या संदर्भाने बोलणं नाही, म्हणून मी हा स्पष्टता फरक दाखवून दिला तुम्हाला. आता सद्गुरू वर्णवेना जिथं माया स्पर्श पण करू शकत नाही, बाकी तर जाऊच द्या. आणि तोच तो हा मळ आहे. हा जो मळ म्हणतात ना, दृश्यभान, जाणीव, आणि म्हणून समर्थांनी पुढे विमळ असं विशेषण वापरलं. आणि म्हणून पुढे म्हणतात विमळ शुद्ध. आता एकही मळ नसलेलं काय आहे, मग त्याला काय म्हणणार? शुद्ध. ते खरं शुद्ध आहे, खरं विमल आहे. म्हणून या जगामध्ये विमल तत्व फक्त एकच आहे, त्याला ब्रह्म असं म्हणतात. का माहितीये? तेच शुद्ध काय बरं? ते सुंदर विचार आहे वेदांताचा. जे एक असताना फक्त तेच शुद्ध राहू शकतं, कारण दुसरा आला की डाग पडण्याची शक्यता निर्माण होते. खरा विचार. डाग जेव्हा म्हणतो आपण, कपड्यावर डाग पडला, त्याच्यावर डाग पडला, कशाचाही असेल, डाग आहे म्हणजे दोन वस्तू आहे, त्याशिवाय डाग कसा सिद्ध होणार? कारण याचा त्याच्यावर जे एकमेवा द्वितीय आहे, म्हणून तर ते सर्वात शुद्ध आहे, ते सर्वात विमल आहे. म्हणून त्याला विमल नाही विमळ म्हटलंय त्यांनी दासबोधा. बरं, इथपर्यंत झालं. आता शेवटचा मुद्दा आणि थांबायचं, आपल्या प्रवचनाची वेळ संपलेली आहे. इतकं सगळं ऐकलं, बाहेरचं सगळं बाजूला करत करत पसारे करत करत पोहोचलो एकदाचा गर्भगृहापर्यंत. आता आपण ऑलमोस्ट पोहोचलोय बरं, अजून नाही पोहोचलो. एक पायरी राहिली, एक राहिलीच आहे. तीच दाखवण्यासाठी समर्थाने पुढचे शब्द वापरले. कारण काय आहे, हे सगळं ऐकता 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 खूप आपण छात रमतो. कारण आहेच आपलं तेवढं सत्वगुण आपल्या अंतःकरणात नक्कीच आहे. मला तुमच्या अगदी ऐकण्यावरूनच दिसत आहेत ना, म्हणूनच आपण इथे बसलो आहोत आणि इतक्या गहन विषयाबद्दल आपण ऐकतो आहोत. पण हे सगळं ऐकताना सुद्धा कुठेतरी मनात एक सूक्ष्म द्वैत राहूनच जातं. कोणतं माहितीये? अच्छा, ते असं काहीतरी आहे, ते कुठेतरी दूर आहे, कुठेतरी मला काहीतरी केल्यावर त्याची हृदय स्वयंची असेल, हे सांगण्यासाठी शुद्ध स्वरूप, अरे तेच तुम्ही आहात. आता पूर्ण झालं ज्ञान, आता ज्ञान परिपूर्ण झालं. आता याच्या पलीकडे बोलण्यासारखं नाही. विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान. स्वरूप म्हणजे काय? आपल्या सर्वांचं स्वरूप. मूलतः आपण सर्व ब्रह्मच आहोत. पण बहुता एका अवांतर अहंकाराचा भूतसंचय, म्हणून जाहाला विसरू आत्मबोधाचा. आपण सर्व मूलतः तेच आहोत, पण बहुता एका अवांतर काय? अहंकाराचं वारं शिरलं. पुन्हा अहंकार म्हणजे स्थूलाकडे जाऊच नका तुम्ही. आपण स्थूल आता खूप मागे टाकलं. या खोलीमध्ये आता स्थूल काहीच नाहीये. ते बोलायला आपल्याकडे वेळच नाही. आपल्याला आता त्या अपवित्रतेकडे जायचंच नाही. मग अहंकार म्हणजे नेमका कुठला? अरे मी देह आहे हाच अहंकार. ते जे भूत संचरलं, मग काय झालं? आत्मबोधाचा विसर पडला. आपल्या सगळ्यांचं स्वरूप तेच आहे, पण अहंकाराचा भूत संचर, ते भूत संचर. मी देह, मी म्हणजे माझा देह, मी म्हणजे माझं मन, मी म्हणजे माझी बुद्धी. झालं, संपलं. बघ, त्यालाच अज्ञान म्हणतात. अज्ञानाचे स्वरूपच आहे. अज्ञान म्हणजे दुसरं काहीही नाही. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, तेची रूप यया अज्ञानी माऊली बोलते. अज्ञान म्हणजे काय? असं काही बाहेरून काही आलेलं नाही. माझ्या स्वरूपाचं मला विस्मरण झालंय का नाही? हो का नाही मला नाही सांगता येत. असं का? बरं, तुला काय वाटतं? तू कोण आहे? मी देह आहे. मग झालाय तुला विस्मरण. बरं, मी देह आहे कशावर मला वाटतं? मृत्यूची भीती वाटते. हो, मग तू स्वतःला देह समजतोस. साधं गणित आहे. कारण मी देह आहे असं ज्याला वाटतं त्यालाच मृत्यूची भीती वाटणार आहे. कारण मी देह आहे हा जाणार म्हणजे मी पण जाणार. ज्याला कळतं की मी येतही नाही आणि मी जातही नाही, म्हणून मी सांगतो मृत्यूचं भय घालवण्याचं एक मार्मिकता तुम्हाला जाता सांगून टाकतो. मी जन्मालाच आलो नाही स्वतःला समजलं पाहिजे. किती मार्मिकता आहे. हे आत्मषटक मध्ये म्हणतात ना आचार्य, शेवटच्या आधीचा श्लोक जो मी मगाशी म्हणालो मंगलाचरणामध्ये, त्याच्या आधीचा श्लोक. नमे मृत्यू शंका नमे जात, शंकाच नाही मृत्यूची. का? मृत्यू कोणाला असतो? जो जन्माला आला त्याला.
मी जन्मालाच आलेलो नाही, मला सांगा मृत्यूचं भय आहे. म्हणून भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद. कारण त्यांनी हे प्रत्यक्ष अनुभवलं आहे. मी येतही नाही, मी जातही नाही, अरे मी इथेच अखंड कांटे आहे आहे आहे, सत एव सौम्यदमग्र असे. मग मृत्यूचं भय कशाला? मग ते म्हणतात भगवंताला, मग ते झगडा सगळं तुला न्यायचं तर घेऊन जा, तू घेऊन घेऊन माझ्यातलं काय नेणार आहे? हा देव घेऊन जाशील, पण तुला मला नेता येणार नाही, कारण तू आणि मी एकच आहोत. असे संत जिंकतात न खेळता, आणि आपण खेळून खेळून हारतो. म्हणजे खेळणं म्हणजे आता लक्षात आलं असेल, इतकी धडपड आहे टिकवण्यासाठी. मग करू नये का? करा ना. तू करायचंच आहे, डॉक्टरकडे जायचं आहे, आजारी पडलं औषध घ्या, गोळ्या घ्या, ऑपरेशन करा. पण मला सांगा, हे सगळं केल्यामुळे मला 1000 वर्ष मी टिकणार आहे का? याच्याबद्दल बोलणं चालू. हे काय असं धाक दाखवणं सुरू नाही. मी कालच बोललो, आजचे बिलिनियर्स बिचारे दीन झालेले आहेत. दे आर ट्राइंग टू यूज देअर बिलियन्स टू इन्क्रीज द लॉन्जिटिव्हिटी ऑफ लाईफ. नॉट गोइंग टू वर्क. हे जे आपण करतो ते एक्सटेन्शन मिळेल तुम्हाला थोडंसं, फार तर फार, पण शेवटी जाणारच आहे ना. म्हणून तर अमर धरिती मृत्यूपंथ समर्थ म्हणतात. अमर धरिती मृत्यूपंथ नाही. मुद्दा एवढाच की हे ते शुद्ध ज्ञान आहे, ते विमल आहे. ते कसं आहे आपण खूप ऐकलं, पण शेवटचा मुद्दा मी जो म्हणालो तो समर्थ इथे आणून ते पोचवतात की अरे ते तुमच्यापासून वेगळं असं समजू नका. नाही तर शब्दांनी सगळं कळलं तरी मनात कुठेतरी ते मी त्याला सूक्ष्म गृहीत म्हणा नाही, ते मीच आहे. सहा अहम. बस आता फक्त तो अहम जो आहे त्याचा साधनेच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून, जी काही सद्गुरूंनी आपल्याला साधन दिलं असेल त्याच्या माध्यमातून त्या अहमचा आता लय व्हावा. मग आता काय उरलं? फक्त सहा. त्याला म्हणतात शुद्ध ज्ञान, त्याला म्हणतात विमल ज्ञान. आणि ते आपल्या सर्वांचं स्वरूप आहे. असं स्वरूप आपल्या सर्वांना लाभावं अशी सदिच्छा प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी करतो. आणि जे काही थोडंफार चिंतन या निमित्ताने घडलं असेल ते त्यांच्या चरणी अर्पण करतो. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.